पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलं चिता कॅम्प टीमला. अतिशय मोठी लढत आजच्या रात्रीमध्ये मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आली. शहापूर बेल्टमधला हा संघ आहे बोरशेती. बेस्ट ऑफ बोरशेती या नावाने नेहमी खेळत असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये, परंतु आजचे पुरस्कर्ते या संघाचे आहेत खरं आरवी उर्वी 11 बोरशेती या नावाने हा संघ खेळला. आणि आजच्या रात्रीमध्ये मला वाटतं अर्जुन बांगरला एक बाईक देखील मिळाली कोल्हापूर तालुका अध्यक्ष चषक या स्पर्धेमध्ये. आणि गोट्या अंपायर या मॅचमध्ये नाही आहेत, त्यामुळे टेन्शन आम्हाला नाही आहे, कारण ते असलं की लगेच पॉज घ्यावा लागतो षटकार चौकारा लगे. चला दोन्ही टीमचे 12th मॅन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. चिता कॅम्प संघाची आघाडीची जोडी मैदानाच्या मध्ये झाली बिलाल अँड आसिफ. आसिफ आणि सिराज हे दोन आघाडीचे खेळाडू मैदानाकडे चाललेले आहेत. बॅटिंगसाठी पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये असेल अर्जुन बांगर. हा आयकॉनिक खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा ग्रामीण गटामध्ये दोन आयकॉनची खरं तर संकल्पना असते तेव्हा अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये असा अर्जुन. आणि यावेळेला मात्र पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. शेवटच्या रात्रीमधला हा खेळ. आताही प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या सभोवताली आपण पाहत आहे. आज विविध क्षेत्रातील कलाकार त्याचबरोबरने आपण पाहिला राजकीय क्षेत्रातील आमचे सर्व दिग्गज मंडळी या स्पर्धेला भेट देऊन गेली आणि प्रत्येकाचा आदरातिथ्य या ठिकाणी विलासदादा युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं करण्यात आला. असं म्हणतात गेस्ट इज गॉड. आलेला पाहुणा हा देवा समान आणि त्यांचा सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य. त्यामध्ये नक्कीच मी पुन्हा एकदा विलासदादा युवा प्रतिष्ठानचं नक्कीच आभार व्यक्त करेल. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान समालोचनापेक्षा आजच्या रात्रीमध्ये स्टेजवरती जास्त सत्कार होताना पाहायला मिळाला, कारण ही शेवटची रात्र आहे. पुन्हा एकदा वर्षाची 365 दिवस या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहावी लागेल. मॅच ऑन. डावाला सुरुवात झाली. पहिलं षटक त्या ठिकाणी घेऊन येतो अर्जुन आणि त्यांच्या समोर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत आसिफ आणि एका बाजूला सिराज. 4 षटकांचा सामना. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर दी विकेट. पहिला बॉल क्या बात आहे. फास्ट अँड फ्युरियस यॉर्कर टाकलाय आणि फलंदाजाला बीट करत निघाला बॉल विकेट किपरकडे. डॉट प्रचंड वेगात वाईड यॉर्कर. लाईन ऑफ अटॅक गोलंदाजी मधला परफेक्ट असतो. वाईड अँगल वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमध्ये जर का बॉल ब्लॉकरला टाकले तर फलंदाजांना अडचणी निर्माण होतात. त्याचं उत्तम उदाहरण पहिल्याच बॉलला दाखवलंय त्या ठिकाणी वेगवान अर्जुन बांगर या गोलंदाजाने. बोरशेती संघाचं खास वैशिष्ट्य का त्या गोष्टीबद्दलही चर्चा करेल. यावेळेला फिरून मारलाय ऑन साईडला त्या ठिकाणी स्क्वेअरलेगकडे फिल्डर नाही आहेत. वॅकेट एरियामध्ये बॉल पडला. एका टप्प्यावरती चाललाय. प्रयत्न लाजबाब होते आणि बॉल निघालाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार चौकार. तीन बॉल 3 षटकारासाठी RK स्पोर्ट्स परली यांच्या वतीने 1000चं पारितोषिक आलंय. रोशन कदम रोहन कदम RK स्पोर्ट्स सध्या हे ब्रँड सातत्याने चर्चेमध्ये राहिलं. या विभागापुरतं नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये चर्चा या ब्रँडची. आणि मालुसरे ब्रदर्स यांचाही मी आवर्जून उल्लेख करेल. सातत्याने दमदार योगदान राहिले आणि आज RK स्पोर्ट्सच्या वतीनं या ठिकाणी सलग 3 बॉल 3 षटकार 1000. प्ले अँड मिस. यावेळेला टप्पा मागे घेतला. गुड लेंथवरून बॉल टेक ऑफ करत निघाला विकेट किपरकडे. प्रचंड वेगात या ठिकाणी गोलंदाजी अर्जुनकडून होताना पाहायला मिळाली. भरधाव वेगात हा बॉल. डॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला अर्जुन बांगरचा. अखिल भारतीय टेनिस क्रिकेट सुपरस्टार म्हणून त्याची भूमिका राहिली. व्यावसायिक गटाचा क्रिकेट तो भरपूर खेळला आणि त्यांच्या बरोबरीने चिता कॅम्प मुंबईचं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळालं. मालुसरे ब्रदर्स RK स्पोर्ट्स चिता कॅम्प या टीमला आपण पाहता एका बाजूला वेगात टाकलाय. बॉलला सोडण्याचा निर्णय हा चुकीचा होता, कारण लाईन चांगली होती बॉलची. पंचांनी मात्र या बॉलला डॉट घोषित केलाय. आणखीन एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिलं षटक थोडंसं इव्हेंटफुल राहील, कारण एकच चौकार आतापर्यंत आला आणि मागील सलगचे 2 डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 4 धावा धाव फलकावरती आहेत. धावा बनवाव्या लागतील चिता कॅम्प टीमचे आक्रमक खेळाडू. ज्या पद्धतीने मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी केली होती, डोळे बंद झाले. ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, थोडासा ॲक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि त्याच वेळेला शरीराचा वेध घेत असताना लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल या ठिकाणी मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक रोटेट करणं देखील महत्त्वाचं आहे. सिंगल डबल या क्रिकेटमधला खरं तर लाईफ लाईन असं म्हटलं जातं आणि इथे मात्र सिंगलला प्राधान्य देत असताना अवांतर रन त्या ठिकाणी मिळाली. एक्साच्या स्वरूपात लेग बायच्या स्वरूपात 5 धावा सध्या स्कोअर कार्डवरती आहेत. विदाऊट लॉस. एकही खेळाडू बाजूला नाही आहे. मागच्या मॅचमध्ये या फलंदाजाने मात्र अक्षरशः आक्रमण चढवलं होतं. सिराज हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आलाय.
क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. अर्जुन बांगरने मात्र स्वतःला सिद्ध केलं पहिल्या ओव्हरमध्ये. लिगल पॉवर प्लेमध्ये 4 धावा खर्च केल्या, एक अवांतर जी लेग बायच्या स्वरूपात मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना मालुसरे ब्रदर्स आरके स्पोर्ट्स परली चित्ताकॅम्प संघाची धावसंख्या धाव फलकावरती आहे, ती म्हणजे 1 गडी बाद 5, क्षमासबी बिनबाद 5, बिनबाद 5. एकही विकेट मिळालेला नाहीये, फक्त 5 धावा धाव फलकावरती आहेत. या मॅचमध्ये ज्या संघाने आजच्या रात्रीमध्ये 71 धावा सांघिक केल्या बोरशिदी टीमने, त्या संघासमोर तुम्हाला तगडं आव्हान उभं करावं लागेल जर का हा सामना जिंकायचा असेल. जर तरला महत्त्व नाही आहे, अजून वेळ गेल्याने एक षटक सामन्याला कलाटणी देऊन जाऊ शकतं आणि या मॅचमध्ये एक मोठं षटक अपेक्षित राहील आता बॅटिंग टीमला, चिता कॅम्प या संघाला. मुंबई विपक्ष शहापूर, ठाणे 2 खरं आपण पाहता या ठिकाणी महत्त्वाचे जिल्हे आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर करतं, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याला आपण पाहिलं रायगड असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरी असे विविध करतर पालघरपासून कोकण प्रांत चालू होतो. आणि ज्यामध्ये आता आपण पाहता मुंबईचा संघ एका बाजूला तर एका बाजूला ठाण्याचा शहापूरचा संघ आहे. 2 टीममध्ये ही लढत. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला आहे सेकंड ओव्हरसाठी बाली बागरे, आणखीन एक मोठं नाव. अर्जुन आणि बाली खरं तर A1 जोडी आहे बोरशिदी संघाची. आणि समोर स्टॅकिंग एंडला आहे त्या ठिकाणी स्वतः आसिफ हा खेळाडू. अभी नाही तो कभी नाही, अशीच कामगिरी मात्र या मॅचमध्ये करावी लागेल आसिफ आणि सिराजला. राऊंड द विकेट, पिक केला बॉलला, उंच गेलाय बॉल हवेत, फिल्डर जज करतो मिड विकेटला आणि अखेरकार झेल टिपलाय. जागेवरून देखील हल्लेला नाहीये. फ्री होम डिलिव्हरी, हातात बॉल मिळाला आणि पहिला धक्का चिता कॅम्प टीमला. लाईन हा फटका होता, बॉलने उंची जास्त घेतली, अंतर कमी कापलं आणि त्याच वेळेला मिड विकेटला चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. रोशन वेखंडे जे टीम कॅप्टनच्या भूमिकेमध्ये चांगला झेल टिपत असताना 3ऱ्या क्रमांकावरती चालला नवीन बॅटर सरफराज. सरफराज हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला 3ऱ्या क्रमांकावरती. मागच्या सामन्यामध्ये मला वाटतं बिलाल हा खेळाडू सामन्याचा सामनावीर राहिला होता. आता बॅटिंग ऑर्डर थोडी चेंज केली, सरफराजला प्रमोट केलं त्या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावरती. ही रणनीती असते प्रत्येक संघाची वेगवेगळ्या मॅचमध्ये, कारण समोर प्रतिस्पर्धी संघ तगड आहे आणि प्रत्येक टीमकडे सुरुवातीचे 2 गोलंदाज हे प्रॉपर असतात आणि त्यांच्या अगेन्स्ट जर का प्रमुख गोलंदाज बाद झाले तर कदाचित प्रेशर क्रिएट होऊ शकतं. आणि ही रणनीती मात्र या ठिकाणी वापरली चिता कॅम्प टीमने. सरफराजला 3ऱ्या क्रमांकावरती प्रमोट केलं, पहिल्या बॉलला विकेट मिळाला. त्या ठिकाणी गोलंदाज बाली बागरेला वेगात टाकला, बॅटला ब्रश करून बॉल निघाला, थर्ड मॅनला खराब फिल्डिंग, जजमेंट चुकलं, बॉल थोडा डायव्हर्ट झाला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्कीड झाला, त्याचा फायदा नशिबाचा. चौकार मिळेल चिता कॅम्प टीम. थर्मानचा फिल्डर बघा पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण जर का हा बॉल पाहिला तर त्या ठिकाणी स्कीड झाला, थोडी घाई झाली आणि त्या ठिकाणी मात्र बॉलने दिशा बदलली. त्याच वेळेला हा चौकार मिळाला. 4 रन्स या फटक्यावरती आल्या. मोमेंटम शिफ्ट करून देणार हा फटका राहील चिता कॅम्पला. आता धावा येतील, कदाचित सामना चालू झाला असं म्हणायला हरकत नाही आहे. धावा येणं गरजेचं आहेत आणि इथे मात्र चौकार मिळालेला आहे. बॅटिंग करत असताना सरफराजच्या बॅटमधून चिता कॅम्प टीमला कमबॅक करावं लागेल. बालीला राऊंड द विकेट, अँगल बनवला, बॉल मात्र त्या ठिकाणी शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा, वाईट बॉल. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल मालुसरे ब्रदर्स अँड आरके स्पोर्ट्स चिता कॅम्प टीमला. 1 रनची नक्कीच त्या ठिकाणी वाढ होईल. धावसंख्या स्कोर करवरती आहे आतापर्यंत 1 गडी बाद 10 धावा. महत्त्वाचा सामना, यातला विनर संघ पुढच्या मॅचमध्ये क्वार्टर फायनलमध्ये खेळ येतो, म्हणजे कळवा टीमसोबत, आणि त्यानंतर आणखीन एक सेमीफायनल आणि मेगा फायनल असा शेड्यूल राहील. वेगात क्या बात आहे, बॅकलिपला वर घेतला होता आणि पुन्हा एकदा लाईन खराब. वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमध्ये जर का बॉल तर निर्धाव चेंडू राहील. पंचांचा इशारा, वाईड बॉल. आणि वाईड बॉलला रिव्ह्यू नाही आहे, लक्षात असू द्या. तुम्हाला रिव्ह्यू घेता येईल फक्त बिमरसाठी आणि रनआउटसाठी. वाईट बॉलला या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू नाही आहे, त्यामुळे थोडासा निराश झाला आहे त्या ठिकाणी बाली. पंचांचा निर्णय अंतिमच असेल आणि त्याने दिलेला हा निर्णय योग्यच असेल. वाईट बॉलच्या स्वरूपात अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी चिता कॅम्प टीमला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 11. 1 गडी बाद 11. संघर्ष या मॅचमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल, कारण दोन्ही तगडे संघ आहेत. 2 तगड्या संघांमध्ये ही बिग फाईट मॅच. डू ऑर डाय, करो या मरो, जिंकू किंवा हारू, प्रयत्न आमचे सुरू असं म्हणतात
प्रयत्न करायचे आहेत. बॅटरने स्टान्स बदल आणि बॉल फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये निघाला विकेट कीपरकडे. इतका वेग होता बालीचा, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. जेव्हा बॅटरने रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा पायात हा बॉल टाकला आणि त्याच वेळेला बॉल निघाला विकेट कीपरकडे. ही ओळख राहिली बाली बागरेची. समय सूचकता आणि एक अष्टपैलू खेळाडू, जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून भूमिका सध्या साकारत असताना बाली बागरे हा खेळाडू बॉलिंग मार्कवरती. लेंथ बॉल टाकला. यावेळेला ड्राईव्ह लेंथमध्ये हा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉलला. मिड विकेटला फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने हा स्ट्रोक उचलतील, फेकतील. एक सिंगल या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. एक रनचा संग्रह करत हा संघ पुढे चला. धावा स्कोर करवरती आहेत. एक गडी बाद 12ला 1. अजूनही मोठा फटका नाही या ओव्हरमध्ये. मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे आणि क्षमता आहे या खेळाडूकडे जो बॅटिंगला आहे. सिराज मोठा कॅलिबर त्याच्याकडे आहे. हा मोठा फटका मारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि ते मात्र बॅकफुटला गेले. त्यांना फॉलो करत असताना वन्स अगेन डॉट लेंथ बॉल. वारंवार मी मागेही सांगितलं टेनिस बॉलमध्ये बरेचसे खेळाडू ऑन साईडला टार्गेट करतात. तुम्हाला बॉलच्या मेरिटनुसार खेळायचं आहे. बॉल ज्या दिशेने तिथे फटका जर का मारत धावा येतील आणि इथे मात्र फलंदाज बीट करून निघाला त्या ठिकाणी फलंदाजाला बीट केलं बाली बागरेने. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल गुडवा वाकवत स्क्वेअर लेगच्या दिशेने. इट्स आउट ऑफ द पार्क. लाजबाब टायमिंग इम्प्रोव्हायझेशन दाखवलं या फटक्यामध्ये. 6 धावा हा संघर्षमय षटकार. फटका मागचा पाय वाकवत त्या ठिकाणी हा फटका पाहायला मिळाला. बरोबर स्लॉग हिट लोअर फुलटॉस बॉलला कन्वर्ट केलं षटकारामध्ये. स्क्वेअर लेगच्या बाहेर तो षटकार आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या या ठिकाणी आपण पाहता चिता कॅम्प टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे ती म्हणजे 1 गडी बाद 18 धाबा. दोन ओव्हरचा खेळ संपला. 9.00च्या सरासरीने 18 धावा धावफलकावरती आल्या आणि जर का याच सरासरीने हा संघ पुढे गेला तर किमान 35+ रन तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी होताना पाहायला मिळतील. तिसरं षटक घेऊन आलाय त्या ठिकाणी हायवे एंडकडून हे षटक राहील. तेजस जाधव हा खेळाडू तिसऱ्या षटकासाठी समोर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पुन्हा असतील मैदानाच्या आतमध्ये सरफराजला देखील आता आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. आक्रमकता दाखवावी लागेल. टार्गेट जितकं मोठं येईल तितका प्रेशर पुढच्या इनिंगमध्ये चेस करताना बोरशेती संघासमोर वाढेल. त्यामुळे इथे मात्र मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न डेफिनेटली करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या त्या ठिकाणी चिता कॅम्प टीमला. भरपूर संघर्ष केला या संघाने इथपर्यंत पोहोचण्यासाठी. थोडेसे लेट आले परंतु थेट चांगली कामगिरी या संघाची राहिली. दोन्ही संघ थोडे लेट पोहोचले परंतु चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. बॉलर्स बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी स्वतः अर्जुन धावत आलेत पुढे. 1च रन इथे मिळेल. फेकी खराब. बॅकअपला खेळाडू नाही आहेत. सेकंडला निघाले. 2 धावा आल्या. सिंगलला डबलमध्ये परावर्तित करत असताना बाली सांगतो थोडी घाई कमी करा. कारण असं म्हणतात अति घाई संकटात नाही. वेगवेगळा तुम्ही जर का द्रुतगती महामार्गावरती गेलात प्रत्येक वळणावरती फ्लेक्सेस लागलेला असतो. अति घाई संकटात नाही. जितके तुम्ही घाई कराल तितके संकट स्वतःवरती ओढावून घ्याल आणि इथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा आल्या. 20 धावा धावफलकावरती. दुसरं दशक पूर्ण. राजू राजगे यांच्या वतीने देखील सलग 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय फलंदाजांना. आर.के. स्पोर्ट्स यांच्या वतीने देखील सलग 3 षटकार 1000 पारितोषिक. मला वाटतं आजच्या रात्रीमध्ये सलग 3 षटकार मारणं म्हणजे मोठा पराक्रम. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पंचांनी या बॉलला डेड घोषित केलं आहे. हे चॅलेंजिंग पारितोषिक आहे. थोडासा ड्यू तर मॉइश्चरचं वाढलं आहे. वातावरण थंड होत चाललं. त्याचा फायदा फिल्डिंग टीमला होतो आहे. कालच्या रात्रीमध्ये आम्ही शेवटचा सामना केला होता भिवंडी विपक्ष पनवेल आदर्श स्पोर्ट्स पनवेल. भिवंडी संघाने फक्त 22 धावा 5 षटकामध्ये खर्च केला. तिथे आदर्श स्पोर्ट्स पनवेल सारख्या बलाढ्य संघाला पराभूत व्हावं लागलं. मिड विकेटला प्रयत्न चांगले होते रोशनचे आणि त्यांना बीट करत असताना बॉल निघाला समोरून. एका टप्प्यावरती सीमा पार. रन्समधील 4 कणकणीत चौकार.
पेक्षा डेंजर आहेत. इकडे समोर या. ड्रेस काढला त्यांना पॉवर जास्त आली. क्या बात आहे, जबरदस्त. पुन्हा एकदा स्वीट साऊंड, कडक अँड बेधडक स्लॉग हिट. गुडघा वाकवत मिड साठी आहेत. मायकल जॅक्सन जणू त्यांच्या अंगामध्ये आलाय आणि काय डान्स स्टेप त्यांच्या राहिल्या. 30वा मोमेंटम आता शिफ्ट झाला पुन्हा त्या चिता कॅम्पकडे. आणखीन एक 2 षटकार लगातार आले तर आरके स्पोर्ट्स यांच्या वतीने 1000 आणि राजू राजगे यांच्या वतीने 500चं पारितोषिक असेल फलंदाजाला. सरफराज आक्रमक झालाय, वेगात टाकला बॉल. यावेळेला शरीराचा वेध घेताना मात्र बालीने थोडीशी चपलाई दाखवली होती. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. स्ट्रॉंग अपील होती. लेग विकेट विकेटसाठी बॉलचा इम्पॅक्ट फार महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्ही अपील करता तेव्हा पंच 3 गोष्टींकडे सातत्याने लक्ष देत असतात. एक म्हणजे हाईट फॅक्टर, बॉलचं डिरेक्शन आणि इम्पॅक्ट. लेग बाईजच्या स्वरूपात रन नाही आहे, बॅटला लागून बॉल लागलाय असं सांगितलं पंचाने. अतिशय महत्त्वाचा हा निर्णय असेल. बॅटला स्पर्श करून बॉल पायाला लागला, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अपील त्या ठिकाणी पंचाने उचलून धरलेलं नाही. अगदी योग्य निर्णय. आणि इथे मात्र सिंगल मिळाली. एंड बदलला. 31वा धाव फलकावरती आहे. 31 षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 31वा स्कोर कार्डवरती. चांगली बॅटिंग सरफराजने केली. त्याच्याबरोबरीने एका बाजूला आपण पाहताय स्ट्रायकिंग एंडला आला सिराज हा खेळाडू. चांगली भूमिका साकारत असताना हा खेळाडू. याही वेळेला पूलचा प्रयत्न होता. पॅरलल स्ट्रोक समोरच्या दिशेला. लॉंग ऑनला फिल्डर अर्जुन त्या ठिकाणी आहेत. सेकंडला निघालेत. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय आणि तद्वर मात्र सेकंड कंप्लीट. बॉल कलेक्ट करत असताना थोडी घाई झाली त्या ठिकाणी बाली बागरेची. त्यांना माहिती आहे भरपूर मागे होते सिराज. जर का थ्रो पॅरल आला असता तर कदाचित त्या ठिकाणी विकेट मिळाला असता. रॉकेट थ्रो यायला हवा होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजांचा थ्रो आपण नेहमी पाहिला असेल. प्राईड ऑफ भिवंडी भावेश पवार यांचा थ्रो पाहिला असेल आणि अर्जुनचा देखील तितकाच वेगवान थ्रो होता. पण थोडासा त्या ठिकाणी अगदी यस्टर्नपासून लांब राहिला, वाईड राहिला. त्यामुळे 2 धावा इथे येताना पाहायला मिळाला. सेकंड रन कंप्लीट. 33 धावा धाव फलकावरती. डू ऑर डाय मॅच. बॅकफुटला आले. लेंथ बॉल हार्ड लेंथमध्ये होता. त्या ठिकाणी बीट करत असताना सिराजला निघाला विकेट किपरकडे डॉट. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना चिता कॅम्प टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 33 धावा. त्यांच्यासाठी रोबोटिक डान्स बघा त्यांचा काय डान्स परफॉर्मन्स होता. आणि त्यांच्यासाठी राजू शिंदे साहेब यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. चला लवू दादा आपलं हे पारितोषिक स्वीकारा. उत्तम डान्स, जबरदस्त कलाकार आहेत. आणि आता मात्र एंटरटेन करत असताना त्यांना आपण ऑन स्क्रीन पाहिलं. त्यांचा डान्स जबरदस्त अप्रतिम काम त्यांचंही राहिलं आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि आता अंतिम षटक बाकी आहे. स्लॉग ओव्हरचं षटक असेल आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय रोशन वेखंडे. टीम कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात. रोशन वेखंडे या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आला आहे. बघा डीप बॅकवर्ड पॉईंटला त्या ठिकाणी एक फिल्डर उभा केला आहे. कदाचित रिव्हर्सचा फटका वाचवत असेल. शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेगमध्ये एक फिल्डर लावला आहे. चांगली व्यूहरचना आखली या ठिकाणी. लगातार 2 षटकारासाठी देखील आरके स्पोर्ट्स यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे फलंदाजांना. अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये जर हाणामारी करावीच लागेल कारण जितक्या धावा येतील तितका कॉन्फिडन्स पुढच्या इनिंगमध्ये वाढेल चिता कॅम्प टीमचा. त्याला थोडं स्पीडअप करा. आज शेवटची रात्र आहे. याचसाठी केला होता अट्ठास. शेवटचा क्षण हा गोड बाबा. आजची शेवटची रात्र. फ्लाईट दिली बॉलला. हेलिकॉप्टर. व्हॉट अ शॉट. इम्प्रोव्हायझेशन दाखवलं पण फटका फसलाय. लॉंग ऑनला झेल टिपलाय की नाही हे पाहायचा चेक केलं जाईल. बघा प्रेक्षक देखील तिकडे आहेत.
आणि फिल्डरचा कॉन्फिडन्स सांगतो की खेळाडू बाद आहे. तरी पण चेक आपण एकदा करूया. काय फटका होता, हेलिकॉप्टर लुक दिला होता, चांगलं टायमिंग त्या ठिकाणी सरफराजचं पाहायला मिळालं. डीपमध्ये तितका चांगला जजमेंट होता आणि इथे मात्र निर्णय येतोय डिसिजन पेंडिंग. ऑन स्क्रीन आपण तिकडेही पाहू शकताय. तर SS लाईव्हचं देखील विशेष कौतुक आम्ही या ठिकाणी करतोय. बघा डीपमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या मात्र तुमच्या स्क्रीनवरती समोर आहेत, तुमच्या डोळ्यासमोर आहेत आणि तिथून तुम्हाला निर्णय देखील घेता येईल खेळाडू बाद आहे की नाही आहे. आणि मला वाटतं ऑलमोस्ट त्या ठिकाणी मैदान सोडत चाललं आहे फलंदाज, त्यामुळे इथे विकेट मिळेल. या ठिकाणी बोरशी तिला खेळाडू बाद झाले. सरफराज बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. खूप चांगलं या ठिकाणी डान्स परफॉर्मन्स लघुदादांच्या माध्यमातून आपण पाहिलं. आणि इथं बघा पहिल्याच बॉलला विकेट मिळाला. बॉलला थोडी फ्लाईट दिली होती आणि हेलिकॉप्टर त्या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. नवीन बॅटर चौथ्या क्रमांकावरती नईम हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. इन ॲट नंबर 4 नईम हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. रोशन वेकंडेला पहिल्या बॉलला विकेट मिळाला. फुल टॉस बॉल दे घुमा के मिड विकेटला फील्डर जज करतो आणि अखेरकार वेल जज कॅच. अप्रतिम एफर्ट्स, अमानवीय एफर्ट्स त्या ठिकाणी मिड विकेटला पाहायला मिळाले. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करता नईम. बॅक टू द डगआउट. पकडून डान्स चाललाय. मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. काय डान्स करतात, जबरदस्त. छुपे रुस्तम जणू काय निघाले, चांगले कलाकार. लगातार दुसरा विकेट मला तिसरा मिळेल का या बॉलला. यावेळेला स्विंग अँड मिस, बॅक ऑफ द हँड बॉल टाकला. आणि आता बघा बाली चपलाई दाखवत आणि त्याच वेळेला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आता संधी आहे. एकदा स्ट्रायकिंग एंडला चेक केलं जाईल कारण बालीचा एक ॲक्युरेट थ्रो आपण पाहिला स्ट्रायकिंग एंडला, त्यामुळे आता चेक केलं जाईल. नवीन बॅटर अबिद होता, तो देखील आता कदाचित परतेल की नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज बादिले पाहिलं जाईल. प्रथमेश साठे डोंगरपट्टीचा एक दमदार खेळाडू आहे, त्याचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. प्रथमेश साठे डोंगरपट्टी परिसराचा एक जबरदस्त खेळाडू, त्याचं आगमन. त्याला विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. चेक केलं जाते. स्ट्राईक हवी होती मला वाटतं सिराजला, आणि स्ट्राईकच्या नादामध्ये त्या ठिकाणी बालीचा हा थ्रो बघा ॲक्युरेट थ्रो ऑन दी स्टम्प्स आला आणि त्याच वेळेला बॅट ग्राउंडिंग परफेक्ट झाली की नाही पाहायचं आहे. आणि जर का बॅट ग्राउंडिंग झाली नसेल तर मात्र स्ट्रायकिंग एंडलाच मला वाटतं सिराजला परतावं लागेल. जर का तिकडे बाद नसेल तर नॉन स्ट्रायकिंग एंडचा अभित बाद होईल. दोन्ही एंडला संधी आहे, त्यामुळे चेक केलं जाईल. बघा थ्रो जेव्हा झाला तेव्हा बेल्स खाली पडणं गरजेचंच आहे. आणि बघा ऑन स्क्रीन तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी बघायला मिळेल. पंच तुम्ही पाहू शकता मैदानातून नेमकं काय घडलंय. थ्रो आला स्टम्प्सला, अगदी बुंधात आला आणि त्याच वेळेला बेल्स उडाली, परंतु खाली पडली की नाही पाहायचं आहे. डिसिजन पेंडिंग. निर्णय एकदा तिसरे पंच येऊन चेक करा कारण हा क्रुशियल डिसिजन आहे, अतिशय क्लोज एन्काउंटर, आणि त्यामुळे चेक केलं जाईल. स्लो मोशनमध्ये आपण पाहणार आहोत. तिसरे पंच आपण या प्लीज वॉर रूममध्ये आपण चेक करूया एकदा. योग्य माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. डिसिजन चला आयोजन कमिटीचे सदस्य एखादे आले तरी चालतील, आपण बघू शकताय. स्ट्रायकिंग एंडला खेळाडू बाद आहे की नाही आहे, जर का नसेल तर नॉन स्ट्रायकिंग एंडचा अभित बाद असेल. डाऊट क्लिअर आहे. दोन्ही एंडला थ्रो आला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला तर परफेक्ट खेळाडू बाद आहे, पण तो स्ट्रायकिंग एंडला जर का बाद असेल तर सिराजला मागं राहावं लागेल. डिसिजन पेंडिंग. सिराज स्ट्राईकसाठी धावला आहे आणि तेच चेक केलं जाते या ठिकाणी टी व्ही अंपायरची मदत घेऊन. योग्य माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.
योग्य वेळेला जर का एखाद्या चांगल्या फलंदाजाला स्ट्राईक मिळाली तर त्याच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय फार महत्त्वाचा राहील. जर का सिराजला स्ट्राईक मिळाली तर सिराज या मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकू शकतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडचा अबिद आउट झाला, त्यामुळे सिराज स्ट्रायकिंग एंडला राहील. चला, नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडू बाद आहे. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबेल, सिराज स्ट्रायकिंग एंडला थांबेल. आणि या ओव्हरमधील मला वाटतं आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या बॉलला रन आउटच्या स्वरूपात विकेट मिळाला. ओव्हर अड्रिक पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी फिल्डिंग टीमची. चला, फिल्डिंग लावून आपण लगेच. स्ट्राईक रोटेट झाले, सिराज स्ट्रायकिंग एंडला आलेत आणि नवीन बॅटर उमर नॉन स्ट्रायकिंग एंडला येतील. अजून 3 बॉल बाकी आहेत आणि आतापर्यंत धाबा स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी 33. मागच्या ओव्हरमध्ये मोमेंटम मिळाला, परंतु या ओव्हरमध्ये मी मगाशी म्हटलं कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात आणि रोशन वेकंडेने कमालीचा कमबॅक करून दाखवलंय. पहिल्या 3 बॉलमध्ये एकही रन त्याने खर्च केलेला आहे. 2 विकेटाच्या खात्यामध्ये 1 विकेट, सांघिक यश मिळाला. आता सिराज स्ट्रायकिंग एंडला आलाय, आक्रमक बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती. महत्त्वाचा सामना बोरशेती विपक्ष चिता कॅम्प या 2 टीममध्ये. याही वेळेला बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकअप द हँड बॉल टाकतोय त्या ठिकाणी रोशन वेकंडे. अनुभव आहे या खेळाडूंकडे, कारण जेव्हा हे संघ ए पोलमध्ये खेळतात तेव्हा प्रत्येक मॅचला त्यांच्यासमोर मोठी अग्नी परीक्षा असते. खरं तर पहिला सामना दिघोड्यासोबत खेळलो की पुढच्या मॅचमध्ये बामणडोंगरी संघ उभा राहतो, त्यांना पराभूत केलं की पुन्हा तिसऱ्या मॅचला दारावे संघ येतो, कारण हे नेहमी संघ नेहमी ए पोलमध्येच खेळतात. त्यामुळे त्यांच्याकडे गुणवत्ता चांगली आहे. एका बाजूला चिता कॅम्प देखील एक बलाढ्य संघ आहे, त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये या 2 टीमच्या दरम्यान पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल रोशनने पहिल्या 4 मध्ये एकही रन खर्च केलेली नाहीये. ग्रेट कमबॅक. अंतिम 2 बॉल फुल टॉस टाकला, पायात पार्टनरशिपचा प्रयत्न होता आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट झालेले आहे. एकच रन या बॉलला मिळेल. अखेरकार आता खरं तर आपण पाहिला सिराजने देखील माघार घेतली. जर का पुढचा बॉल डॉट आला तर मेडन षटक आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल, कारण मागची रन लेग बायच्या स्वरूपात मिळाली आहे. ही रन टीमच्या खात्यामध्ये जाईल, बॉलरच्या खात्यामध्ये जाणार नाहीये. इथे मात्र जर का पुढचा डॉट बॉल टाकला तर आजच्या रात्रीमधला हा पहिला गोलंदाज राहील आजच्या रात्रीमधला रोशन वेकंडे, ज्याच्या नावावरती मेडन प्लस विकेट देखील राहतील. त्यामुळे शेवटचा बॉल आणि समोर उमर त्याच्या जर का पट्ट्यात आला, टप्प्यात आला तर तो मात्र नक्कीच लांब लचक ISPL मध्ये 9 असो त्याच्या पलीकडे मारेल. इतका हेल्दी बॉडी लँग्वेजचा हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. स्विंग आणि मिस आणि आजच्या रात्रीमध्ये पहिला गोलंदाज ज्याने मेडन षटक टाकलं. एकदा जोरदार टाळ्या उद्या रोशन वेकंडेसाठी. 2 विकेट प्लस मेडन ओव्हर. क्या बात आहे, कमालीचा हा परफॉर्मन्स राहिला या खेळाडूचा. या ओव्हरमध्ये मेडन षटक टाकत असताना दबाव क्रिएट केलाय प्रतिस्पर्धी. त्या ठिकाणी चिता कॅम्प संघावरती 34 धावा आल्या. आता 35चा पाठलाग करायचा पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना बोरशेती टीमला. धन्यवाद. हॅलो चेक. विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये काही ना काही वेगळं घडतं आणि यावेळी आपण बघतोय थर्ड राऊंडचा दुसऱ्या राऊंडचा हा सामना असेल आणि यासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक मंगेश मामांकडून या शेवटच्या मेडन ओव्हर फेकलेल्या गोलंदाजाला आपण दिलं जाईल. आणि आता इथून आपल्याला आज सुधागड तालुक्यामध्ये समालोचन करण्यासाठी आज तब्बल तारा पनवेल या गावावरून आले रोशन पाटील सर आणि आमचे अमित म्हात्रे सर, जोहे पेण या दोघांचा शुभ सन्मान आपण इथं करणार आहोत, कारण त्यांना बराच लांबचा पल्ला गाठायचा. ज्यावेळी मी पेणला कॉमेंटरीला जातो त्यावेळीसुद्धा 3-3:15 वाजता मी सुद्धा पेणच्या नगरपालिका ग्राउंडवरून निघतो पालीकडे येताना. आता तेही दोघंही आता आपल्या पनवेल नगरीकडे, एक आता पेणला ड्रॉप होईल आणि त्याच्यानंतर पनवेलपर्यंत रोशन जाईल. रोशन सर यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत आणि त्याच्यानंतर अमित म्हात्रे सरांचा शुभ सन्मान करणार. आणि मात्र 3.5 मॅचेस शिल्लक आहेत, 3.5 शक्तिपीठ विलासदादा शिल्लक आहेत आणि अशावेळी गोटे अंपायर परत एकदा चार्ज झालाय आणि गोटे अंपायर ज्यावेळी चार्ज होतो ना त्यावेळी मात्र धमाका मिळतो, बरोबर ना. हा, गोटे अंपायर चार्ज झालेला बघा, काहीतरी चर्चा चालू आहे. गोटे अंपायर आपल्या त्याच्या पहिल्या जुन्या शैलीमध्ये उलटा होऊन सुद्धा तो उलटा डान्स करू शकतो आणि त्यांनी सांगितलं की मी करणार. आपल्याला माहीत आहे की रायगड जिल्ह्यामधील रायगड प्रीमियर लीग असेल, उरण तालुक्यातील उरण प्रीमियर लीग असेल, कर्जत तालुक्यातील बिग बॅश धमाका असेल, अशा विविध स्पर्धांमध्ये रोशन सरांनी उत्तम समालोचन केलेलं आहे. आणि ग्रामीण बिग बॅश धमाका असेल
या अशा अनेक स्पर्धांमध्ये त्यांचं समालोचन तुम्ही ऐकलेलं आहे आणि आयोजकांचं एक फेवरेट समालोचक म्हणून रोशन सरांकडे कायम पाहिले जातं. रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा असं त्यांना म्हटलं जातं. आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे सन्माननीय ते सदस्यसुद्धा आहेत, विभाग प्रमुखसुद्धा आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्वसुद्धा ते त्यांच्या आपल्या केळवणे विभागातून आहेत. सन्माननीय आमचे मित्र बाबू घारे आणि आदरणीय एक जबरदस्त खेळाडू पंकजी देसाई यांच्याकडून जो मेडल ओव्हर हाताळलेला आहे त्या गोलंदाजाला तब्बल 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. दोन्ही आमचे बंधू तिथे थांबलेले आहेत आणि खूप छान पद्धतीने मॅच एन्जॉय करतायत. आपण इथे मात्र दोन्ही समालोचकाचा सन्मान इथे एका ओव्हरनंतर करूया, कारण आता थोडासा मॅचला सुद्धा सुरुवात करूया. आपण स्वप्नील सर आपल्यासोबत जॉईन होतील. एक ओव्हरनंतर सन्मान करूया आपण. धन्यवाद. पुन्हा एकदा मानवली केंद्रावरनं मना काळजासून तुम्हा तमाम क्रीडा रसिकांचा स्वागत. जाईयात मॅचच्या दिशेन. 35 रन्सांचो करूचो हा पाठलाग. ओहो, पहिलो चेंडू बॅटरच्या कानामध्ये हाय हॅलो टाटा बाय बाय करत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलो. पहिलोच बॉल, डॉट बॉल. ओहो, दुसरो देखील बॉल त्याच पद्धतीचो रिपीट टेलिकास्ट. सकाळचे रोशन सरांना जवळपास माझी विनंती आहे की या आपला शुभ सन्मान आपण इथं करतोय. यस, रोशन पाटील सर ज्यांचा बुलंद मराठी आवाज तुम्ही ऐकलात, त्यांचा मायेची शाल आणि रोशन सन्मान पाटील चिन्ह देऊन सर तारा यथोचित यांचा स्वागत. शुभ सन्मान आपण इथं करतोय. इथे मात्र आज सुधागड तालुक्यामधील सगळ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम रोशन सरांनी केलेलं आहे आणि रोशन सरांचा इथे शुभ सन्मान आपण करतोय. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज अगदी अंतिम दिवस त्यांनी त्यांचा सोडला आणि अशा वेळी रोशन सर अशा वेळी या स्पर्धेला त्यांनी हजेरी लावली, त्याबद्दल रोशन सरांचं आपण संपूर्ण सुधागड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करू नये. आता सध्या वेळ कमी, भरपूर बोलले ते. तुम्हाला 2 शब्द काय 4 शब्द आपण 7 नंतर बोलायला देऊ, कारण तुम्ही खूप छान बोलता मला माहीत आहे. त्यानंतर अमित म्हात्रे सर हिंदीमध्ये अतिशय बुलंद आवाज आमचे बंधू आहेत आणि अमित म्हात्रे सरांचा सुद्धा शुभ सन्मान. मंगेश मामांना माझी विनंती आहे की आपण लगेच शुभ सन्मान इथे अमित सरांचा इथे करायचा आहे. दादा आहेत जबरदस्त व्यक्तिमत्व, 2 खिशात हात आणि चेहऱ्यावर बघा आजही आत्ताच गार्नियरचं हेअर कलर लावले, अगदी गोल्डन केस त्यांचे दिसत आहेत. असे दादा यांचे शुभ हस्ते अमित म्हात्रे सरांचा इथं आपण शुभ सन्मान करतोय. दोन्ही दिग्गज आमचे समालोचक मित्र. अमित थांबा. 1 2 आणि 3. आपण दोघेही इथे आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय आणि लगेच समोरच्या कक्षाकडे आपण वळतोय. बॅनर तोडफोड, चेंडू सीमा पार. त्या बॅनरवर सलामी देणारो इलो चौकार आणि या चौकारानिशी मात्र सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 रन्सांवर. आणि 5 रन्स म्हणजे मालवणीत सांगूचा झाला, माफ करा 6 रन्सांवर. अर्धा डझन हापूस आंबे, पेटी झाली पॅक. पुन्हा एकदा गेंचू मंतर, बाउंड्री लाइन के बाहर आया है ये सिक्सर और चलता एका ओव्हरच्या
जीवन शिंदे यांना मगाशी जे 500 रुपये लागले होते ते आपण इथे जमा करतोय, कारण आपल्या संतोष दादांच्या बॅनरवर ते लागलेले आहेत आणि त्याला आपण शुभ सन्मानित नंतर करणार. आणि रोशन सरांकडे ते आपण पारितोषिक जमा केले. रोशन सर, अमित सर, सावकाश जा. नक्कीच मी तुम्हाला दोघांनाही फोटो लगेचच पाठवतो. आणि वळूया आपण कॉम बॉक्सकडे. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कार सज्ज, समोर बॅटर देखील सज्ज. शॉर्ट पिचचो चेंडू, अप्पर कटचो फटको, वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा फटको. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि चेंडू याच्या लढतीमध्ये क्षेत्ररक्षक अखेरच्या क्षणी जिंकलो. अर्थातच रन मात्र इले 2 आणि या 2 रन्सांनी सांघिक धावसंख्येत पडला भर. सांघिक धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 रन्सांवर 14 रन्स. 14 रन्सांवर आतापर्यंत स्कोरबोर्ड. 35 रन्सांचा करूचा पाठलाग. हो कानामध्ये हाय हॅलो टाटा बाय 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 करत विकेट किपर यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. डॉट बॉल. स्ट्रायकिंग एंडला बाली. ओहो, पुन्हा एकदा गुड लेंथ स्पॉट वरचा चेंडू. ताश के खेल में इक्का, घर में पप्पा और बाहुबली में कटप्पा, इतना ही नहीं क्रिकेट के खेल में टप्पा बहुत इंपॉर्टंट होता है मेरे दोस्त. आणि तोच इम्पॉर्टंट टप्पा टाकलाय आणि डॉट बॉल. ओहो, आणि प्रेक्षकांकडून आम्हाला कळतंय की विलास भाऊंच्या टीम मध्ये देखील कटप्पा आहे, त्यांच्या युवा प्रतिष्ठानमध्ये देखील आहे कटप्पा. आणि पंचांकडे जाऊयात. पंचांच्या कडून रन मशीन विराट कोहली याच्या जर्सीचा क्रमांक 18. आणि इतकाच काय त्याचा आणि 18चा एवढा मिळता जुळता की 18 वर्षांत त्याच्या पदरात IPL ची ट्रॉफी पडली. म्हणजे 18 हो त्याचो अगदी जीवा भावाचो काळजाचो आकडो, तोच 18. एक रन्स तर पूर्ण, दुसऱ्या रन्सचा जो प्रयत्न, परंतु स्ट्रायकिंग एंड कडनं मात्र नकार. मिड विकेट क्षेत्रात दणदणीत क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर तब्बल 3 धावा रोखले गेले. अर्थातच या एका धावेने सांघिक धावसंख्येत झालो बदल. सांघिक धावसंख्या 19 धावा. मिस्टर वीरेंद्र सेहवाग यांच्या जर्सीचा क्रमांक 19. ओहो, यावेळी मात्र थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करताना दिसता. क्षेत्ररक्षकान केलेली चूक. मोठे मोठे गोष्टी आणि चुरीमुऱ्याची पोती अशी काहीशी गत त्या क्षेत्ररक्षकाकडची. कारण का त्या ठिकाणी एकच रन्स होतो आणि त्या ठिकाणी 1 रन्स असताना देखील मिसफिल्ड केली आणि त्या मिसफिल्डमुळे एकेरीचा रूपांतर दुहेरीत झाला. या 2 रन्सांनी मात्र सांघिक धावसंख्येत झाला बदल. सांघिक धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 21 धावा. आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा गणपती बाप्पा आणि त्यांचा आवडता आकडा म्हणजे 21 मोदकांचा प्रसाद त्यांना चढवला जातो, तोच 21 हा आकडा स्कोरबोर्डवर. आणि आता मात्र तिसऱ्या ओव्हरची सुरुवात घेऊन वैयक्तिक गोटातील पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कावर नासिर. आणि आता स्ट्रायकिंग एंडला मात्र बाली. जो बाली आतापर्यंत अप्रतिम अशी बॅटिंग करता तोच बाली मैदानाच्या दिशेने. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेत थोडंसं बदल. क्षेत्रव्यूह अगदी अचूक रचना एक गरजेचा आणि त्याच इराद्यान क्षेत्ररक्षणात बदल.
यावेळी मात्र मोठो फटको, ये गेंद उड़ी 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 और सीधे जाके स्टैंड में जुड़ी, आया छक्का डीजे। आकडा तोच कळत नाही, मी माईकवर इले की तू गायब होतोस, जाऊ देत हरकत नाही, जाऊयात मॅच कडे पुन्हा एकदा। मॅच मात्र रंगतदार स्थितीत। ओ ओ ओ यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी आमच्या मालवणीत सांगूचा झाला तर पोलांडो रवणारो चेंडू, कुवांडो रवणारो चेंडू, डॉट बॉल। सांघिक धावसंख्या 27-27। ओहो यावेळी मात्र बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करता, एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या रन्साचा निश्चित प्रयत्न नाही, अर्थातच या एका रन्सान सांघिक धावसंख्या जण पोहोचली 28 रन्सांवर। पंचांकडून दोन रन्स धावून काढलेत, ओके 2 रन्स धावून काढलेत असा पंचांकडून इशारा। निश्चित जोपर्यंत पंचांकडनं इशारा येत नाही तोपर्यंत सातबारावर नोंद होत नाही, आणि जोपर्यंत सातबारावर नोंद होत नाही तोपर्यंत सातबारा त्याच्या नावावर होत नाही। ओ ओ यावेळेस मात्र नाकार मुटको, पाठीवर पाठबळवळ, चेंडू डायरेक्ट चंद्रार, षटकार विजयी षटकार डीजे।